गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। त्यामुळे तब्बल 17 मार्ग बंद पडले, तर अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोरची आणि कुरखेडा तालुक्याला बसलाय। गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वैनगंगा नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। जोरदार पावसामुळे इथं उजनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। धरणातील पाणी साठा 87.68% झालाय। दरम्यान पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गडचिरोलीमधील मुसळधार पावसाचा फटका अतिदुर्गम गावांना बसलाय। तालुका मुख्यालयाला जोडणारे तब्बल 10 मार्ग पुरामुळे बंद पडले। सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे अनेक भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळेच अनेक भागातील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अनेक भागांमध्ये जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील महत्त्वाची धरणं 100% भरली आहेत। पिंपळनेर वासियांतर्फे पांझरा नदीचं जलपूजन करून पांझरा नदीला साडी चोळीचा आहेर अर्पण करण्यात आला। धरणं भरल्यामुळे साक्री तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 54% जास्त पाणी साठा जमा झालाय। धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे नंदुरबारमधील पाणी कपात मागे घेण्यात आली आहे आणि पूर्वीप्रमाणे 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। भीमाशंकर परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे खेडमधील चासकमान धरणातील जलसाठा 80% पोहोचलाय। खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भीमा नदीत केला जातोय। माळशेज घाटाचं सौंदर्य बहरलंय। विशेष म्हणजे आकर्षणाचा केंद्र असलेला काळू धबधबा ओसंडून वाहू लागलाय। फेसाळलेल्या धबधब्यानं मनमोहक रूप धारण केलं आहे। धुक्याची चादर यामुळे परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय। पाहुयात पुढची बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 62 प्रवाशांनी भरलेली खासगी बस पुराच्या पाण्यात अडकली। गडचिरोली नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील आरमोरी ते ठाणेगाव दरम्यान असलेल्या गाढवी नदीवर ही घटना घडलेली आहे। तर आरमोरी पोलीस ठाण्यातून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलंय। 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही बस बाहेर काढण्यात आली। सर्व प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। तेव्हाची ही दृश्य। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील बिलगाव इथल्या बारामुखी धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्यातून 12 ठिकाणांपासून पाणी एकत्रित येत असल्यानं इथं पर्यटकांची जास्त गर्दी असते। अमरावतीमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील मध्यम असलेल्या प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील लाटीपाडा धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलंय। तर दुसरीकडे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं पिकांना जीवदान मिळालंय। 15 ऑगस्टपर्यंत पालघरमधील पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले। पर्यटकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। यावेळी चित्रफीत तयार करून जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे गोदावरी नदीतील पूरस्थिती कायम आहे। जिल्ह्यातील 15 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातून 6336 क्युसेक वेगानं, दारणा धरणातून 13107 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर जिल्ह्यातील 23 धरणांपैकी 8 धरणं 100% भरली आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे देवरी तालुक्याला जोडणाऱ्या देवरी चिंचगड मार्गावर पाणी साचलं। त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वडसा राज्य महामार्गावर सुरू असलेल्या नाल्याच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाल्याचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे नुकसान झालं। हेच पाणी मोटार पंप लावून काढण्याची वेळ आली, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। भडगाव तालुक्यात 1.5 महिना उलटूनही जलसाठ्यात मुबलक पाणीसाठा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।
मुबलक जलसाठा नसल्यानं सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप टाकून त्यांच्या खासगी कृतींवर लक्ष ठेवणारा भोंदूबाबा प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान या भोंदूबाबाचं ठाणे कनेक्शन समोर आलंय. जळगावच्या पाळधी ते तरसोद बायपासचा रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षांपासून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे पुढील 6 महिन्यातही काम पूर्ण होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते. वाशिमच्या पुसद नाका ते पोस्ट ऑफिस चौक या मुख्य मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली. दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पालखी काळात काम बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही काम सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. अविनाश जाधवांना अटक केल्याच्या निषेधार्थ भिवंडीत मनसे कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं. पोलिसांचा दबाव झुगारत 2 तासाच्या राड्यानंतर अखेर मनसे आणि शिवसेनेने मीरा रोडमध्ये मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर आधी ठरलेल्या मार्गानेच मोर्चा काढण्यात आला. मीरा रोडमध्ये मराठीचा आवाज घुमला. मराठीच्या अस्मितेसाठी मराठी भाषिक एकत्र आले. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देत मराठी माणसाने ताकद दाखवली. मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. मोर्चा दरम्यान संघर्ष चिघळल्याचं पाहायला मिळालं. मराठी माणसाच्या मोर्चाला महाराष्ट्रात परवानगी नाहीये. अमराठी लोकांना परवानगी मिळते, मग मराठी लोकांना का नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. सरकारकडून मराठी माणसाची गळचिटी सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मीरा रोड परिसरात पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. व्यापाऱ्यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारची मराठी माणसावरच कारवाई का असा सवाल आंदोलनकर्त्यांनी विचारला. वसई विरारसह मीरा रोड परिसरात मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता कोकणातही उमटू लागले. मनसेचे नेते प्रकाश महाजन तसंच वैभव खेडेकरांच्या नेतृत्वात हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्या मंत्री सरनाईकांना उपस्थित मोर्चेकरांच्या रोषाला सामना करावा लागला. उपस्थितांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा दिल्या. 50 खोके एकदम ओकेची घोषणाही देण्यात आली. यावेळी गर्दीतून सरनाईकांच्या दिशेने एक बाटलीही भिरकवण्यात आली. या रोषामुळे मग सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला. मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली. सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती आणि या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मीरा रोडमधील आंदोलनानंतर मनसे नेते शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला गेले. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थवर दाखल झाले होते. मोर्चाला परवानगी का दिली नाही आयुक्तांना विचारलं. संघर्ष होईल असा मार्ग आंदोलक मागत होते असं पोलिसांनी सांगितलं अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. निशिकांत दुबे हे संघटनेसंदर्भात बोलले, मराठी माणसाला बोलले नाहीत. तरीही दुबे यांनी असं बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागील 3.5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत? भाजपकडून मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. तर भाजपला मुंबई पालिकेवर अमराठी माणूस बसवायचा असल्याचंही ते म्हणाले. रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं. महाराष्ट्रासाठी मराठी माणसाला माफ करा अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली.